स्वागत आहे तुमचं मराठी ज्ञानतीर्थ या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत तांदूळसा या रानभाजीचे आरोग्यदायी फायदे। तांदूळसा ही आपल्या घराजवळ सहज सापडणारी भाजी, पण यामध्ये लपले आहेत अमूल्य आयुर्वेदिक गुण। आज आपण जाणून घेणार आहोत तांदूळसा या भाजीचे फायदे, आयुर्वेदात तिचे स्थान आणि तिचा वापर कसा करावा। सुरुवातीला आपण जाणून घेऊया तांदूळसा म्हणजे काय। तांदूळसा ही एक प्रकारची रानभाजी आहे। ही पालेभाजी भारतभर सापडते। ग्रामीण भागात विशेषतः श्रावण भाद्रपदात ही भाजी मोठ्या प्रमाणात वापरली जाते। आयुर्वेदामध्ये तांदूळसाला त्रिदोष नाशक मानले जाते। ही भाजी वात, पित्त आणि कफ यांचे संतुलन राखते। मुख्य गुणधर्म म्हणजे शरीर थंड ठेवते, रक्त शुद्ध करते, मूत्रविकारांवर उपयोगी आहे, पचन सुधारते, त्वचा रोगांमध्ये फायदेशीर आहे। तांदूळसा ही भाजी केवळ चवदार नसून शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे। रक्तशुद्धी, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उत्तम आहे। डायबिटीज, रक्तातील साखर नियंत्रित ठेवते। त्वचा रोग, फोडफुटक्यांवर तिचा लेप लावल्यास आराम मिळतो। पचन सुधारणा, फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होते। लघवीचे त्रास, मूत्र साफ करत असल्यामुळे मूत्रविकारांवर उपयोगी। चला तर आता आपण पाहूया या भाजीची रेसिपी। यासाठी भाजी स्वच्छ निवडून 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 ते 4 पाकळ्या लसूण बारीक करायचा आहे। 2 मिरच्या बारीक कापून घ्यायच्या। एका कढईमध्ये तेल कडक करायला ठेवावे। त्यामध्ये जिरे ॲड करावे। जिरे छान भाजल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकावा। लसूण छान भाजून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये मिरच्या टाकाव्या। मिरच्या आणि लसूण छान भाजून घ्यायचा आहे। हे भाजल्यानंतर यामध्ये कांदा टाकायचा। कांदा हा ऑप्शनल आहे। कांदा तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल। कांदा भाजल्यानंतर यामध्ये भाजी ॲड करायची आणि ती हलवून घ्यायची, मिक्स करून घ्यायची सगळं। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे। आणि पुन्हा भाजी एकजीव करायची आहे। जेवढी भाजी शिजेल तेवढी भाजी चांगली आणि चविष्ट होते आणि ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप चांगली आणि फायदेशीर आहे। लो फ्लेमवर भाजी झाकून ठेवून शिजू द्यायची आहे। या भाजीच्या मुळ्यांचा उपयोग हाडीताप घालवण्यासाठी होतो। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा।